नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या विज्ञान विषयाच्या 5व्या धड्याला सुरुवात करतोय. 5व्या धड्याचं नाव आहे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे वेगवेगळे सबस्टन्सेस असतात, या सबस्टन्सेसचे प्रॉपर्टीज काय आहेत, त्यांच्या स्टेट्स काय आहेत, याबद्दलची माहिती आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. यातला पहिला जो घटक आहे तो आहे चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. स्टेट याचा अर्थ काय आहे की जसं सबस्टन्स असतात आपल्या आजूबाजूला त्या वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये असतात. जसे काही सॉलिड्स असतात, काही लिक्विड्स असतात आणि काही गॅसेस असतात. तर सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस स्टेट आर द मेन 3 स्टेट्स ऑफ ऑल द सबस्टन्सेस. आता इथे त्यांनी काय सांगितलंय बघा, व्हेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, the process is called as change of state of the substance. म्हणजे ज्यावेळेस सबस्टन्स तुमचा एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होत असतो, त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. Now observe the figure. You can see wax is melting. You can see a candle here, and the wax from that candle is getting melted due to heat and getting converted from solid to liquid. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मेणबत्ती जेव्हा आपण लावतो तर मेणबत्ती जेव्हा मेल्ट होत असते तर मेल्ट होत असताना सॉलिड वॅक्स जे आहे ते त्या मेणबत्तीच्या हीट मुळे लिक्विड मध्ये कन्वर्ट होत असतं. म्हणजेच तिथे काय होत आहे, चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. दॅट सॉलिड वॅक्स इज गेटिंग कन्वर्टेड इनटू लिक्विड वॅक्स. When does substance changes its state? Substance त्याची स्टेट कधी चेंज करत असतो? तर बघा, the state of substance changes if it is heated or cooled. म्हणजे कुठल्याही सबस्टन्सला जर तुम्ही हीट दिली किंवा त्याच्यातून तुम्ही हीट काढून घेतली किंवा त्याला आपण म्हणू शकतो की जर त्या सबस्टन्सला तुम्ही कूल केलं तर तुमच्या सबस्टन्सचा स्टेट जो आहे तो चेंज होत असतो. Substances in our surrounding is found in either the solid, liquid or gaseous state. आता ही डायग्राम बघा या ठिकाणी. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की लिक्विड स्टेट मध्ये ज्यावेळेस सबस्टन्स आहे त्याला जर आपण हीट दिली then it will get converted into gaseous state. That process we call it as a evaporation. तुम्ही लास्ट इयरला शिकलेला आहात, when liquid substances are heated they get converted into gases and the process of this is called as evaporation. And if the gases are cooled, म्हणजे जर गॅसेस ना आपण थंडावा दिला तर त्याच्यापासून आपल्याला लिक्विड मिळतं. त्याला आपण म्हणतो प्रोसेसला त्या कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे काय, गॅसेस पासून लिक्विड्स तयार होणं. द प्रोसेस ऑफ टर्निंग गॅसेस इनटू लिक्विड्स ड्यू टू कूल टेम्परेचर. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कंडेन्सेशन. त्याच्यानंतर गॅसेसना जर आपण थंड केलं त्या प्रोसेसला डिपोजिशन असं म्हटलं जातं. गॅसेसला जर आपण थंड केलं तर त्यांचं सॉलिड्स मध्ये रूपांतर होत असतं. सॉलिड्सना जर आपण उष्णता दिली देन दे स्टार्ट मेल्टिंग होऊन त्यांचं रूपांतर पुन्हा लिक्विड मध्ये होतं आणि लिक्विडला आपण थंड केलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, सॉलिड्स मध्ये होतं. म्हणजे ही एक प्रोसेस आहे, हे सर्कल आहे. डायग्राम नीट ऑब्झर्व केल्यावर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एखाद्या सबस्टन्सची स्टेट कधी चेंज होते तर तुमच्या सबस्टन्सना जेव्हा आपण हीट करतोय किंवा थंड करतोय त्यावेळेस सबस्टन्सची जे काय आहे स्टेट आहे ती काय होते, चेंज होते. There are some substances that are called as sublimating substances. What are these sublimating substances? The change of a solid substance directly into a gas or vapor without first changing into liquid. म्हणजे असे सबस्टन्सेस असतात की ज्या वेळेस म्हणजे ते सॉलिड स्टेट मधले सबस्टन्सेस आहेत ज्यांना हीट दिल्यावर त्यांचं लिक्विड मध्ये रूपांतर न होता डायरेक्टली गॅसेस मध्ये रूपांतर होतं. आणि असे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण सब्लिमेटिंग सबस्टन्सेस असं म्हणतो. तर मग याच्यामध्ये सब्लिमेटिंग सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत, तर ड्राय आईस इथे तुम्ही या फिगर मध्ये बघू शकता. दिस इज अ ड्राय आईस अँड इट इज getting converted into vapors directly. They are not, it is not getting converted into liquid.
but it's when it comes at a room temperature, it gets converted into a gaseous state directly. So it is a sublimating substance. That like ammonium chloride हा सुद्धा एक substance आहे जो sublimating substance आहे. कॅम्फर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. कॅम्फर म्हणजे काय? तर आपला जो कापूर असतो त्याला आपण कॅम्फर म्हणतो. आणि ह्या ज्या आहेत यांना आपण म्हणतो नेफ्थॅलिन बॉल्स. नेफ्थॅलिन बॉल्स म्हणजेच काय आहे? डांबर गोळ्या. बघा आई कधी कधी कपाटामध्ये ठेवते ह्या गोळ्या. मग या गोळ्या ज्या आहेत त्या दिवसेंदिवस तुम्ही बघितल्या तर त्या छोट्या छोट्या होत जातात. कारण की काय आहे की त्या रूम टेम्परेचरला सॉलिड्स मधून गॅसेस मध्ये कन्वर्ट होत असतात. आणि त्यामुळे त्यांचा जो वास आहे तो इतरत्र पसरत असतो गॅसेस मध्ये रूपांतर झाल्यामुळे, आणि त्यांचा आकार सुद्धा कालांतराने छोटा छोटा होत जातो. मग हे असे जे सबस्टन्सेस आहेत जे तुमचे हीट केल्यानंतर किंवा रूम टेम्परेचरला आल्यानंतर डायरेक्टली गॅसेस मध्ये कन्वर्ट होतात, सॉलिड सबस्टन्सेस असतात जे गॅसेस मध्ये कन्वर्ट होतात, त्यांना आपण सब्लिमेटिंग सबस्टन्सेस असं म्हणतो. पुढे आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. आता प्रत्येक स्टेट मध्ये जेव्हा सबस्टन्स असतो, जसं सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे. वॉटर व्हेन इट इज इन अ सॉलिड स्टेट वी कॉल इट ॲज अ आईस. वॉटर व्हेन इट इज इन अ लिक्विड स्टेट वी कॉल इट ॲज अ वॉटर. अँड व्हेन इट इज इन अ गॅसियस स्टेट वी कॉल इट ॲज अ वेपर. वॉटर वेपर. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेले आहेत, काही सबस्टन्सेस च एक 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 एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे की कशा पद्धतीने त्याचं शेप आणि व्हॉल्यूम मध्ये आपण कंपॅरिझन करू शकतो. जसं पहिलं आहे सॉलिड्स. सॉलिड्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सॉलिड सबस्टन्सेस. सॉलिड सबस्टन्सेस मध्ये जर समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं पीस ऑफ आयर्न, आयर्नचा एखादा तुकडा, त्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येतं इट हॅज अ शेप ऑफ इट्स ओन. त्याला स्वतःचा एक शेप आहे. नो मॅटर्स हाऊ इट इज केप्ट, इट रिटेन्स इन इट्स ओन शेप. म्हणजे तुम्ही आयर्नचा तुकडा उभा ठेवा, आडवा ठेवा, कसाही ठेवला तुम्ही तो तुकडा तरी त्याचा शेप चेंज होणार आहे का? नाही. त्याचा शेप जसा आहे तसाच राहणार आहे. हेच जर मी लिक्विड्स मध्ये गेली, वॉटर किंवा ऑइल, यांना स्वतःचा शेप आहे का? लिक्विड्स डोंट हॅव देअर ओन शेप, डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. ते टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. म्हणजे आता वॉटर मी एखाद्या बॉटल मध्ये टाकलं तर त्या बॉटलचा शेप वॉटर घेईल. एखाद्या बकेट मध्ये मी ते पाणी ओतलं तर त्या बकेटचा शेप ते पाणी घेईल. म्हणजेच काय आहे की लिक्विड सबस्टन्सेस जे असतात, या लिक्विड सबस्टन्सेसना स्वतःचा असा शेप नसतो. ते कशाचा शेप धारण करतात? ज्या कंटेनर मध्ये त्यांना आपण टाकतो त्या कंटेनरचा शेप ते लिक्विड सबस्टन्सेस घेत असतात. आणि इन केस ऑफ गॅसेस, गॅसेस मध्ये आपण एअरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. एअर ऑल्सो डज नॉट हॅव अ शेप. एअरला कुठलाही शेप नाहीये. इट ऑक्युपाइज ऑल द अवेलेबल स्पेस. मग एअर काय करत असते की तुमच्याकडे जेवढी स्पेस आहे ती सगळी ऑक्युपाय करत असते. जसं लिक्विडच्या बाबतीत तसं नाहीये. वॉटर जेवढं आहे तेवढंच ती जागा घेणार. परंतु एअर जर एखाद्या बलून मध्ये जर मी एअर भरत असेल तर बलून मध्ये जेवढी स्पेस आहे तेवढी सगळी स्पेस ती एअर घेत असते. म्हणजे जेवढी जास्त स्पेस असेल तेवढे एअरचे हे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांपासून लांब लांब जातात आणि जेवढी स्पेस अवेलेबल आहे तेवढी सगळी ऑक्युपाय करतात, तेवढी सगळी भरून टाकतात. आता व्हॉल्यूमच्या बाबतीमध्ये सॉलिड, लिक्विड्स आणि गॅसेसचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. ह्या सॉलिड्सच्या बाबतीत इट हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम. सॉलिड्स लाईक शुगर, सँड व्हेन पोर्ड ऑन अ फ्लॅट सरफेस फॉर्म्स अ हीप. हीप म्हणजे काय? एक छोटासा डोंगर ते तयार करतात. सॉलिड्स ना काय असतं, व्हॉल्यूम त्यांचं जे असतं ते डेफिनाइट असतं, इट डझंट चेंज. आणि काही सॉलिड्स जे आहेत शुगर, सँड, यांना जर आपण फ्लॅट सरफेस वरती टाकलं तर त्यांचे हीप्स बनतात, त्यांचे ढीग तयार होतात. लिक्विड्स मध्ये काय आहे? इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. लिक्विड्स ना सुद्धा स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. इट ऑक्युपाइज डेफिनाइट पोर्शन ऑफ अ कंटेनर, स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस, ऑन पोरिंग फ्लोज डाउनवर्ड्स अलॉंग ए स्लोप. आता व्हॉल्यूम याचा अर्थ काय आहे की कोणताही पदार्थ किती जागा व्यापतो हे त्याचं व्हॉल्यूम असतं. आता जरी वॉटर मी एखाद्या बकेटमध्ये टाकलं आणि एखाद्या बॉटलमध्ये टाकलं पण अमाऊंट ऑफ वॉटर माझं चेंज होतंय का?
म्हणजे एक बॉटल एवढंच पाणी मी घेतलेलं आहे, एक बॉटल भरूनच मी पाणी घेतलेलं आहे. मग बॉटल मध्ये जेवढं पाणी आहे मी बकेट मध्ये टाकल्यानंतर त्या पाण्याची साईज वाढणार आहे का, किंवा त्या पाण्याची क्वांटिटी वाढणार आहे का? नाही, क्वांटिटी माझी तेवढीच राहणार आहे, म्हणजे त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते तेवढंच राहणार आहे. लिक्विड्स ना सुद्धा काय आहे की तेवढंच पोर्शन ते ऑक्युपाय करतात कंटेनर्सचं, जेवढं त्यांचं व्हॉल्यूम आहे. आणि गॅसेसच्या बाबतीत मात्र काय आहे बघा, इट डज नॉट हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस. म्हणजे गॅसेसच्या बाबतीत काय आहे की गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांपासून सुटे सुटे आहेत, ते कसेही मूव्ह होऊ शकतात एकमेकांपासून लांब अंतरावर. मग जेवढी स्पेस त्यांना अवेलेबल होते तेवढ्या सगळ्या स्पेसला ते ऑक्युपाय करत असतात, आणि त्यामुळे त्यांचं डेफिनेट असं व्हॉल्यूम आपण नाही सांगू शकत. आता समजा एखाद्या थोडा गॅस आहे जो मी एखाद्या बॉटल मध्ये भरलेला आहे, आणि बॉटल मधून आता तो मी शिफ्ट करते दुसऱ्या एका मोठ्या कंटेनर मध्ये, तर बॉटल मधले एअर सुद्धा तेवढी सगळी बॉटल मधली जागा व्यापणार, आणि तेवढीच एअर जरी मी कंटेनर मध्ये टाकली तर कंटेनरचं पण पूर्ण स्पेस ती एअर घेऊन टाकणार. म्हणजेच त्यांना स्वतःच असं प्रॉपर व्हॉल्यूम नसतं. ते काय करतात, जेवढं त्यांच्यावर प्रेशर अप्लाय होतं प्रेशरनुसार गॅसेसचं व्हॉल्यूम काय होत असतं, चेंज होत असतं. तसं आपल्या सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये होत नाही. सॉलिड्स अँड लिक्विड्स मध्ये जे व्हॉल्यूम आहे ते तेवढंच राहतं. इट डझंट चेंजेस विथ द प्रेशर ऑर ड्यू टू एनी अदर रिझन. पण गॅसेसच्या बाबतीमध्ये जे व्हॉल्यूम आहे, म्हणजे गॅसेस जी जागा व्यापतात त्यांना जेवढी जागा अवेलेबल होते तेवढी ती सगळी जागा ते व्यापत असतात. त्यामुळे एखाद्या बॉटल मध्ये जेवढी हवा आहे तीच हवा एखाद्या रूम मध्ये सुद्धा पूर्ण जागा व्यापू शकते. म्हणजे त्यांना गॅसेसना स्वतःच असं व्हॉल्यूम नाहीये. त्यानंतर बघा, हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. आता हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट म्हणजे काय आहे बघा. चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स इज अन इफेक्ट ऑफ अमाउंट ऑफ हीट इन इट. आता एखाद्या सबस्टन्सची स्टेट म्हणजे काय, ती कोणत्या स्टेट मध्ये आहे सबस्टन्स, सॉलिड मध्ये आहे, गॅसेस मध्ये आहे की लिक्विड मध्ये आहे. मग या सगळ्या स्टेट्स ज्या आहेत ह्या कशावर ठरत असतात, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या अमाउंट ऑफ हीट वर, उष्णता किती प्रमाणात आहे त्या सबस्टन्सेस मध्ये, त्यावरून त्या सबस्टन्सेसच्या स्टेट्स ठरत असतात. आता ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. गेनिंग म्हणजे काय, मिळवणं. एखाद्या सबस्टन्सने जेव्हा हीट ग्रहण करतो, सबस्टन्स गेन करतो, त्यावेळेस काय होत असतं, ते सॉलिड पासून लिक्विड मध्ये कन्वर्ट होत असतात. जसं आईस आहे समजा, आईस मी फ्रीजर मध्ये काढून बाहेरच्या रूम टेम्परेचरला ठेवला तर काय होईल, बाहेरची जी उष्णता आहे ती आईस काय करेल, शोषून घेईल, आणि ती उष्णता शोषून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढेल, आणि तो जो आईस आहे तो सॉलिड स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये ट्रान्सफर होईल. आता when substance cools or loses heat, it changes from gases to liquid and liquid to solid state. आता इथे ज्या वेळेस आपण एखाद्या सबस्टन्सला कूल केलं, फॉर एक्झाम्पल एखाद्या ग्लास मध्ये मी पाणी घेतलं आणि ते जर फ्रीजर मध्ये ठेवलं, तर म्हणजे मी काय करते, त्यातली ही उष्णता काढून घेते, उष्णता कमी करते. मग एखाद्या सबस्टन्स मधून ज्यावेळेस मी उष्णता कमी करते तेव्हा तो सबस्टन्स लिक्विड मधून गॅशियस स्टेट मध्ये ट्रान्सफर होतो, किंवा गॅशियस सबस्टन्स असेल आणि त्याला जर मी थंड करत असेल तर तो गॅसियस सबस्टन्स मधून लिक्विड स्टेट मध्ये ट्रान्सफर होतो. फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यासाठी आपण घेऊ शकतो की समजा एखादा टोप आहे जो मी उकळलेलं पाणी आहे त्या टोपामध्ये आणि त्यातून वाफा निघतायत. आता त्या टोपावर समजा मी झाकण ठेवलं तर थोड्या वेळाने काय होईल, त्या वाफांचं कन्व्हर्जन मला पाण्यात झालेलं दिसेल, म्हणजे त्या टोपणाच्या खाली मला पाणी साचलेलं दिसेल. पाण्याचे जे छोटे छोटे ड्रॉप्स असतील ते मला त्या टोपणाच्या खाली दिसतील. म्हणजे इथे कोणती प्रोसेस झालेली आहे, जेव्हा मी गॅस बंद केलाय तर वाफा तरी पण येतात, पण त्या वाफांना थंडावा मिळालेला आहे, आणि त्या वाफा थंड झाल्यामुळे त्यांचं गॅसेस मधून लिक्विड मध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण हीट काढून घेतो एखाद्या सबस्टन्स मधून तेव्हा तो सबस्टन्स कूल होतो. मग कूल झाल्यावर आयदर तो लिक्विड पासून सॉलिड्स मध्ये कन्वर्ट होतो, किंवा
तो सबस्टन्स गॅसेस पासून लिक्विड मध्ये कन्वर्ट होत असतो. त्याच्यानंतर आता हे जे सगळं टेम्परेचर आपण म्हणतोय मगासपासून, तर हे टेम्परेचर मोजण्यासाठी काय वापरलं जातं, तर वी यूज थर्मामीटर्स टू मेजर द टेम्परेचर. द थर्मामीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर. डिग्रीज सेल्सियस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. मर्क्युरी इज यूज्ड इन थर्मामीटर्स. तुम्हाला माहिती आहे की हे जे दोन डिजिटल थर्मामीटर्स आहेत, हे आजकाल जास्त वापरात आहेत. कोविडचे टेस्ट करण्यासाठी काही जे लोक तुमच्या घरी येतात अशा प्रकारचं थर्मामीटर त्यांच्या हातामध्ये असतं. मग हे जे आहेत हे प्रकार आहेत डिजिटल थर्मामीटरचे. आणि सायन्स लॅब्स मध्ये जे थर्मामीटर वापरले जातात ते अशा प्रकारचे असतात ज्याच्यामध्ये मर्क्युरीचा वापर केलेला असतो. आता ज्या पद्धतीने आपण लेंथ मोजण्यासाठी सेंटीमीटर, मीटर यांसारखे युनिट्स वापरतो, तसं टेम्परेचर मोजण्यासाठी डिग्री सेल्सिअस हे युनिट वापरलं जातं. किंवा फॅरनहाइट हे सुद्धा युनिट टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं जातं. आता इथे काही एक्झाम्पल्स दिले तुम्हाला. या एक्झाम्पल्स मध्ये काय आहे की काही तुम्हाला सबस्टन्सेस किंवा एक्झाम्पल आहेत आणि त्यांचे टेम्परेचर दिलेले आहे. बघा, बॉइलिंग वॉटर ज्याच्यातून बबल्स येताना दिसत आहेत, उकळलेलं पाणी जे आहे त्याचं टेम्परेचर असतं 100 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग वॉटर म्हणजे ज्याचं तुमचं बर्फात रूपांतर होतंय त्या पाण्याचं, त्याचं टेम्परेचर असतं 0 डिग्री सेल्सिअस. एअर विंटर नाईट म्हणजे काय, थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळेस टेम्परेचर हे 15 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकतं. समर आफ्टरनून्स मध्ये 35 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं. इनसाइड अ फ्रीजच्या आतमधलं जे टेम्परेचर आहे ते 5 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असतं. इनसाइड द फ्रीजर, आपल्या फ्रीज मध्ये जो फ्रीजर असतो जिथे आईस बनतो, त्या ठिकाणी फ्रीजरचं टेम्परेचर जे आहे ते असतं -18 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फ्रीज आणि फ्रीजरचं टेम्परेचर जे आहे ते वेगवेगळं असतं, -18 डिग्री सेल्सिअस. बॉडी टेम्परेचर आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या ह्युमन बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. मग याच्यापेक्षा जर वाढलं तुमचं तर तुम्हाला ताप आलेला आहे असं आपण म्हणतो. आता हे सगळे जे टेम्परेचर तुम्हाला दिलेले आहेत हे एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारले जाऊ शकतात की कशाचं टेम्परेचर किती आहे, त्यामुळे हे पाठ करून ठेवा. आता बॉइलिंग म्हणजे काय हे सगळ्यांनी तुम्ही बघितलं. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एक टोप आहे ज्याच्यामध्ये पाणी उकळतंय आणि हे उकळण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण बॉइलिंग म्हणतो. बघा, ऑन हिटिंग वॉटर वी सी सम बबल्स रायझिंग ॲट फास्टर अँड फास्टर रेट टू द सरफेस अँड स्टीम मिक्सिंग इन द एअर. दिस इज कॉल्ड एज बॉइलिंग ऑफ वॉटर. म्हणजे जेव्हा तुम्ही वॉटर हीट करायला ठेवलेलं असतं तेव्हा काय होत असतं, त्याच्यातून बबल्स येत असतात फास्ट 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 आणि स्टीम सुद्धा येत असते. स्टीम म्हणजे काय, वाफा सुद्धा बाहेर पडत असतात आणि त्याच प्रोसेसला आपण बॉइलिंग असं म्हणतो. प्युअर वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. दिस इज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. आता जे तुमचं प्युअर वॉटर आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं आणि तो तुमच्या वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आहे. When water vapor cools, it converted into water again. This process is called as condensation. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा हे वॉटर वेपर्स आहेत त्या थंड होतात तेव्हा त्या पुन्हा त्यांचं रूपांतर पाण्यामध्ये होत असतं आणि ह्या प्रोसेसला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. Condensation of steam also takes place at 100 degree Celsius. It means that the boiling point and condensation point of water are the one and the same. 100 डिग्री सेल्सिअसला तुमच्या पाण्याचं वाफात रूपांतर होतंय म्हणजे तिथे तुमचं पाणी बॉईल व्हायला सुरू होतं. जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर पाण्याचं होतं तिथे तुमचं पाणी जे आहे ते बॉईल व्हायला सुरुवात होतं आणि त्या ठिकाणी आपण हीट देणं थांबवलं की पुन्हा तो पारा खाली येतो 100 डिग्री सेल्सिअस आणि जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं वाफेत रूपांतर होते त्याच पॉइंटला वाफेपासून वाफेचं रूपांतर पाण्यात व्हायला सुरुवात होते. तो जो पॉइंट आहे तो सेम पॉइंट आहे. म्हणजे बॉइलिंग पॉइंट पण 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि कंडेन्सेशन पॉइंट सुद्धा 100 डिग्री सेल्सिअस आहे. कारण 100 डिग्री सेल्सिअसलाच वाफांचं रूपांतर पाण्यात व्हायला सुरुवात होऊ शकतं जर तुम्ही हीट द्यायची थांबवली तर.
बॉइलिंग नंतर आहे फ्रीजिंग. When water is kept in fridge, it becomes cooler and cooler that its temperature falls. At a certain temperature, water does not get any cooler, but it starts freezing and forms ice. The temperature at which this happens is called as freezing point of water. ज्यावेळेस आपण फ्रीझर मध्ये ठेवतो पाणी, त्यावेळेस काय होतं की ते पाणी जे आहे ते थंड थंड होत जातं आणि एक असा पॉइंट येतो की त्याच्यापेक्षा जास्त थंड पाणी होऊ शकत नाही. मग त्या पॉइंट पासून ते फ्रीज व्हायला सुरुवात होतं, म्हणजे त्याचा आईस बनायला सुरुवात होते. आणि ज्या पॉइंटला हा आईस बनतो पाण्याचा, ज्या पॉइंटला आईस बनायला सुरुवात होते पाण्याच्या, त्या पॉइंटला आपण फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. When ice gets heat, it starts melting or changing into liquid state again. बघा, पाण्याचं जेव्हा बर्फात रूपांतर होतं आणि बर्फात रूपांतर झाल्यानंतर त्या बर्फाला जर उष्णता मिळाली, तर उष्णता मिळाल्यामुळे काय होतं, इट स्टार्ट्स मेल्टिंग अगेन, म्हणजे पुन्हा त्याचं पाण्यात रूपांतर व्हायला सुरुवात होते. Ice melts at 0 degrees Celsius. It means that the freezing point and melting point of water are one and the same. म्हणजे ज्या पॉइंटला तुमचा आईस मेल्ट व्हायला सुरुवात होते, तोच पॉइंट, त्याच पॉइंट पासून तुमचा आईस फ्रीज व्हायला पण सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, जर 0 डिग्री सेल्सिअसला मी आईसला हीट केलं, तर काय होईल, आईसचं रूपांतर पाण्यात होईल, म्हणजे बर्फाचं रूपांतर पाण्यात होईल. पण 0 डिग्री सेल्सिअस पासून मी आणखीन त्याला थंड करत गेली, तर काय होईल, त्या पाण्याचं रूपांतर बर्फात होत जाईल. म्हणजेच फ्रीज सुद्धा तो 0 डिग्री सेल्सिअसला होऊ शकतो आणि त्याचं पाण्यात रूपांतर सुद्धा 0 डिग्री सेल्सिअस पासून होऊ शकतं. फक्त ह्याच्यात फरक काय आहे, गिव्हिंग हीट अँड टेकिंग हीट. जर तुम्ही हीट दिली तर काय होणार आहे, त्या बर्फाचं रूपांतर पाण्यात होणार आहे, आणि जर हीट काढून घेतली तर पाण्याचं रूपांतर बर्फात व्हायला सुरुवात होणार आहे. इथे बघा, काही सबस्टन्सेसचे तुम्हाला मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स दिलेले आहेत, फ्रीजिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स दिलेले आहेत. ते तुम्ही पाठ करायचे आहेत आणि हा चार्ट जो आहे तो वहीमध्ये ड्रॉ करायचा आहे.